स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलवरती। मी राहुल नलवडे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण अशाच एका सफरीवरती आलेलो आहोत आणि ते ठिकाण म्हणजे औंध। औंधला ऐतिहासिक महत्त्व आहे, पौराणिक महत्त्व आहे, तसंच निसर्गाने भरून हे ठिकाण आहे। औंधला यमाई देवीचं प्राचीन असं मंदिर आहे। तसेच पंतप्रतिनिधींनी इथं या ठिकाणी म्युझियमची स्थापना केली। भव्य असं सुंदर चित्रकलाचं प्रदर्शन त्यामध्ये आहे। आणि चला या ठिकाणाबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया। चला तर मित्रांनो, माझ्यासोबत या सफरीचा तुम्ही सुद्धा आनंद घ्या। आपण आलोय आता यमाई देवी मंदिराजवळच आणि मंदिर हे भव्य असं तटबंदी दिसत आहे मंदिराची। त्यातून हे दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे आणि यातून आता आपल्याला आत चलूया। ह्याच्या अगोदरच आपण काय बघतोय, ह्या प्रवेशद्वारावरती सुंदर असे नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळते। हे फुलांचे चित्र किंवा हे शरब। प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला प्रथम दत्त मंदिर आढळतं। दत्त मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा सुबक अशी कलाकृती कोरण्यात आलेली आहे। खाली नक्षीकाम केलेलं आढळतं। आतमध्ये ब्रह्मा विष्णू महेश असं वर दत्तात्रयाची मूर्ती आपल्याला दिसते। मंदिराला भव्य अशी तटबंदी आहे आणि याला 10 बुरुज आहेत। 10 बुरुजामध्ये आणि आपण बघतोय समोरच आपल्याला भव्य असं यमाई देवीचं हे प्राचीन मंदिर दिसतंय। हे मंदिर तकरीबन 14व्या शतकामध्ये चालुक्य राजवटीत बांधण्यात आलेलं आहे। नंतर याचा शिखराचा जो जीर्णोद्धार आहे ना, तो नंतर पिढ्यानंतर पिढ्या इथले जे पंतप्रतिनिधी होते त्यांच्याद्वारे करण्यात आलेला आहे। आता ह्या तटबंदीमध्येच आपण आत चाललो प्रथम आणि इथं बघतोय त्यावेळी जे इथले संस्थानिक होते पंतप्रतिनिधी, त्यांनी काही शिल्प जी संगमरवरी दगडामध्ये कोरलेले आहेत अशी यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत। आपण बघतोय या तटबंदीच्या वरती सुद्धा फार असे सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळत आहे आणि मंदिराच्या बाहेरच हे दीपस्तंभ आहेत, त्याच्यावरती सुबक अशी मूर्ती काढण्यात आलेली आहे, म्हणजे कोरण्यात आलेले आहे। ती मला वाटते काय थोडंसं दिसून झाले ते कोणत्या देवाचे आहे वगैरे, पण नंतर ह्या इकडं सुद्धा एक दीपस्तंभ आहे। ह्याच्यावरती श्री गणेशाची मूर्ती कोरण्यात आपल्याला दिसते। गणेशाची मूर्ती कोरलेली आहे आणि हा एक दीपस्तंभ दिसतोय आपल्याला। आणि या ठिकाणी सुद्धा एक आहे, म्हणजे 3 दीपस्तंभ आहेत या मंदिराला। तसंच आता आपण या ठिकाणी हे एक देवकोष्टक दिसत आहे आपल्याला, हे रेणुका मातेचं, हे पण चालुक्य काळातलंच आहे। मंदिराचे वरती शिखराचं काम हे पंतप्रतिनिधीच्या काळात केलेलं आढळतं आपल्याला आणि त्यांनी त्या काळी ह्या सोन्याची अशी कळस जे बघतोय आपण, हे 6 कळस बसवण्यात आलेले आहे। मग ते करत असताना त्यांचा काय मृत्यू झाला, त्यानंतर ते इथले जे पंतप्रतिनिधी गायत्री देवी होत्या त्यांनी ते काम पूर्ण केलेलं आहे। चला आता मंदिराचं चलूया, दर्शन घेऊया। आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आहोत, मुख्य जे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि ह्याच्यावरतीच आपल्याला इथं एक मुख दिसते, कीर्तिमुख असावं ते, आणि ललाट बिंबावरती
गणेशाची सुबक अशी कलाकृती करण्यात आपल्याला आढळली आहे. चला आता आपण आत चालूया. देत नाही तोपर्यंत. हे मुख्य गाभारा आहे देवीचा आणि ह्याच्या द्वार शाखेवरती हा स्तंभ आढळतात आपल्याला, ज्याच्यावरती पूर्ण नक्षीकाम केलेलं आढळते. इथं ललाटबंबावरती गणेशाचं प्रतिबिंब आहे. वरती काय मुख आहेत, ही कोणती असावी ती मला काय थोडासा याचा अंदाज नाही, पण बघूया. चला ठीक आहे, आपण दर्शन घेऊ. आणि आपण आता यमाई देवीच्या मूळ गाभाऱ्यामध्ये आहोत. आपल्याला भव्य अशी सुंदर देवीची मूर्ती पुढं दिसत आहेत. आपल्या संगे ऋषिकेश गुरव सर आहेत, यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया. सांगा सर, या मूर्तीबद्दल काय काय अजून विशेषता आहे? प्रथमतः या देवीचं नाव हे यमाई देवी असं आहे. अच्छा. या देवीची किंवा ह्या मंदिराची स्थापना म्हणा, मंदिराची स्थापना ही चालुक्यकालीन आहे. मंदिराची बांधणी ही चालुक्यकालीन आहे. देवीचे इथं वास्तव्य, देवीचे जे स्वयंभू स्थान म्हटले जाते हे खाली दिसते, हे देवीचं स्वयंभू स्थान आहे. ही कालांतराने चालुक्य कालानंतर 1300 वर्षापूर्वी मूर्ती घडवलेली आहे. अच्छा. ह्या देवीचं वास्तव्य इथे त्रेतायुगापासून आहे, जेव्हापासून राम इथं होते, जेव्हा सीतेचं हरण झालेलं होतं, राम इथं आलेले होते आणि सीतेचा शोध घेत होते, तेव्हा वरून शिव पार्वती खेळ बघत होते की राम आणि लक्ष्मण सीतेला हुडकते. तर आईच्या मनात शंका आली, पार्वती मातेच्या मनात शंका आली की हा देव नाही आहे म्हणून, का तर बायकोला येडगत का हुडकतोय. म्हणून पार्वती देवीने सीतेचं रूप घेतला आणि ते विराजमान झाले. तिथे विराजमान झाल्यावर रडत बसली. राम लक्ष्मण आले, रामाने ओळखले ही काय आपली सीता नाही आहे. म्हणून प्रभू रामाने देवीला हाक मारली, ये माई कोण आहे. त्यामुळे ह्या देवीला यमाई असं नाव पडलं. देवीची मूर्ती ही बसलेली आहे, बस उभी नाही आहे, मूर्ती बसलेली आहे. देवीच्या एका हातात त्रिशूळ आहे, एका हातात डमरू आहे, एका हातात खडकपात्र आहे, वाटे, थोडक्यात वाटी म्हणावी. आणि ह्या बाजूला देवीच्या तलवार आहे. अच्छा. तर देवीचे ते मुखामध्ये एक माळ दिसते तुम्हाला बघा. देवीच्या मुखामध्ये एक माळ आहे, ती सोन्याची साखळी आहे. अच्छा. देवी ही ध्यानावस्थेतली नाही, त्याच्यामुळे ती साखळी सोन्यात पॉझिटिव्ह ऊर्जा असते म्हणलं जातं बघा. सोन्यात सकारात्मक गुण असतात जे रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात. तर ते तसं नाही, तर ते ध्यानाला मदत करतात म्हणून ती सोन्याची साखळी देवीच्या तोंडामध्ये आहे. देवी पूर्ण बसली. आता दुसरं ठीक आहे. मंदिर हे चालुक्य काळात व हेमाडपंथी मंदिराची रचना आपल्याला दिसते पूर्णपणे, आणि त्याच्यावरचं जे जीर्णोद्धार झाला आहे तो नंतर होत आलेला आहे. आता मंदिराची जी ही मेन तटबंदी आहे ही नंतरच्या काळात, म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांच्या काळात ही तटबंदी बांधण्यात आलेली आहे. आणि तटबंदी परिपूर्ण अशी एका किल्ल्याप्रमाणे आहे. ह्याला 10 बुरुज आहेत. 10 बुरुजामध्ये ही तटबंदी बांधण्यात आलेली आहे. आणि म्हणजे त्या काळी असं विलक्षण की जे खालून बघताना असं वाटावं की हा एक किल्लाच आहे. याच ठिकाणी आपल्याला ह्या नंदीच्या पाठीमागे एक लेख आढळतोय ह्या तटबंदीबद्दल. हेच आता हा मोडी लिपीत आहे, तेव्हा आपल्याला एवढं काही ह्याचं ज्ञान प्राप्त होत नाही. मंदिराच्या तटबंदीमध्येच आपल्याला जे इथले पंतप्रतिनिधी राजे होते त्यांची ही रूम आहे, पण ती सध्या बंद आहे. बंद आहे सध्या, लॉक लावलेला आढळते आपल्याला. हे बराबर मंदिराच्या पाठीमागेच आहे. इथं या तटबंदीबद्दल लेख आपल्याला आढळतो. आणि दरवाजाचं पण काम नंतरच्या काळात केलेलं आढळतं आपल्याला. हा लोखंडी दरवाजा आहे, लोखंडी दरवाजा आहे. आणि लेख कोणतं हित आहे
मोजलेला आहे लेख हा परिपूर्ण. मंदिरातून परतीच्या मार्गावर लक्ष आपलं केंद्रित करते ते श्री भवानी संग्रहालयाचा फलक. या संग्रहालयाची स्थापना सन 1938मध्ये भवानराव श्रीनिवास तथा बाळासाहेब पंडित प्रतिनिधी यांनी केला. त्यांनी जमवलेल्या बऱ्याच दुर्मिळ गोष्टी इथे प्रदर्शनी ठेवलेल्या आहेत. बाळासाहेब पंडित हे प्रतिनिधी स्वतः रसिक चित्रकार असल्याने त्यांनी काढलेली, शिवाय राजा रविवर्मा, पंडित सातोळकर, बाबूराव पेंटर यांच्याबरोबर फ्रान्सिस्को एल गोया, जी वॉल्टर, एस कॉर्निल या पाश्चात्य कलाकारांनी काढलेल्या चित्रांचेही इथे सुंदर संग्रह प्रदर्शनी ठेवलेला आहे. याचबरोबर काही प्रसिद्ध चित्रांची प्रतिकृतीही इथे पाहायला मिळते. शिल्पकला दालनामध्ये संगमरवर, ब्रांज, चंदन आणि हस्तिदंत यांच्या शिल्पकृती आहेत. यातील हस्तिदंत आणि चंद्रावर केलेले कोरीव काम अक्षरशः नजर खिळवून ठेवणारे आहे. तसंच या ठिकाणी व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे आपण आतमध्ये शूटिंग करता नाही आले. वरच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन यमाई देवीच्या आता खाली जे मंदिर औंध गावात आहे त्यामध्ये आलो आहे. आणि या ठिकाणी आपण जाणून घेऊया, औंध परिसरामध्ये एक औंधासूर नावाचा राक्षस होता. त्यानं म्हणजे थैमान मांडलं होतं आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार, मी गणेश गुरव, औंध यमाई देवीचे वंश परंपरागत पुजारी. अच्छा. तर यमाई देवीचं महात्म्य म्हणजे असं आहे, ज्या काळात औंधासूर राक्षस इथं औंध नगरीत देवदेवतांचा छळ करत होता, त्या काळात देवदेवतांनी आपल्या यमाई देवीचा धावा केला. अच्छा. की देवी ह्या राक्षसाचा काहीतरी बंदोबस्त कर. तर त्या निमित्तानं यमाई देवीनं राक्षसाची युद्ध केलं. त्या काळात युद्ध झाल्यानंतर राक्षस धारातीर्थ झाला. धारातीर्थ झाल्यानंतर तो राक्षस यमाईला शरण गेला. अच्छा. त्यामुळं शरण गेला की त्यानं देवीला सांगितलं की मी तुला शरण आलोय, पण मला तुझ्या चरणाशी स्थान पाहिजे. पण देवीने सांगितलं की तुझी पात्रता नाही, तू असुर आहेस. त्यामुळे माझ्या मंदिराच्या आवाराच्या बाहेर तुला तिथं बाहेर. त्यामुळे तो समोर औंधासुराचं तिथं त्याचं स्थान आहे, एकदम रोडच्या पलीकडं. समोर लाल दिसते ना, खांब येतोय मध्ये. हां, बरोबर. सांगा तुम्ही. हां. त्यामुळं या गावाला औंध औंध नगरीला औंध हे म्हणजे औंधासुराच्या नावावरनं औंध नाव पडलं. बरोबर. आणि ज्यावेळेस देवीनं राक्षसाची युद्ध केलं, त्या युद्ध काळात देवीला जखमा वगैरे झाल्या होत्या. अच्छा. तर त्या जखमा बऱ्या होण्यासाठी देवीनं इथं तीर्थ आहे, देवीचं तळ म्हणून आहे, इथंच. त्या तीर्थात स्नान केलं आणि तिथं मुक्त केशिनी मोकळाई म्हणून स्थापन झाली. तिथं मोकळाई देवीचं एक मंदिर आहे. म्हणून पूर्वीपासून असं शास्त्र आहे की अंगाला नाईट वगैरे उठतात, मग त्या तीर्थात आंघोळ केल्यानंतर त्या देव्यातलं तेल लावल्यानंतर मोकळ्या देवीच्या मंदिरातलं अच्छा, त्या नाईट बरं होतात. असं मग त्या ठिकाणी आता ते मोकळ्या देवीचं एक मंदिर आहे आणि ते तळ्याचं नाव कोणतं? ते यमाईचं तीर्थ म्हणतात, तळच म्हणतात. तळ म्हणतात ना. मग वर्षातून यात्रेच्या वेळेला तिथे यमाई देवीचं एक स्नान असतंय रथ उत्सवा दिवशी. अच्छा. आणि त्यानंतर मुख्य स्थान देवीचं मूळ पीठ जे यमाईचं आहे ते डोंगरावरती आहे. डोंगरावरती. मग हे पूर्वीच्या पंतप्रतिनिधींनी हे मंदिर स्थापन केलेलं आहे. अच्छा. मग त्या देवीच्या सगळ्या मुख्य यात्रा, रथ उत्सव, पालखी, छबिना वगैरे इथं असते. इथंच. पौष शाकंभरी पौर्णिमा म्हणजे पौष महिन्यातली जी पौर्णिमा असते तिथं मुख्य छबिन्याचा दिवस असतो. छबिन्यातून संध्याकाळी देवी मिरवणूक निघते, पालखीतून मिरवणूक बाहेर निघाल्यानंतर दीपमाळ आहे मोठी, ती प्रज्वलित करतात. नंतर रात्री 11-12 वाजेपर्यंत ग्राम प्रदक्षिणा असते पालखीची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 वाजता रथ उत्सव असतो. अच्छा. आणि मुख्य स्थान जरी वरती देवीचं वरती असलं डोंगरावर, तर त्या देवीचे सगळे कार्यक्रम, रथ उत्सव, पालखी, छबिना वगैरे इथं असते. आणि ही जी सर्व चित्र आहेत हे बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी स्वतःच्या हाताने काढलेली चित्र आहेत. अच्छा, ते बाळासाहेब पंतप्रतिनिधी पंतप्रतिनिधी
ते सुरुवातीला हा, आहेत बरोबर. फ्रंटला. तिकडे तिकडे ते बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी हे स्वतःच्या हातानं सर्व चित्र गॅलरी म्हणजे त्यांना चित्रकलेचा नाही त्या प्रत्येक कले ते त्यांनी प्रत्येक कलेचं म्हणजे हे होतं. आणि हे मध्ये जे आहे ते महाभारत आहे, पलीकडे आहे ते शिवचरित्र आहे. अच्छा, हे पूर्णपणे हा, हे मध्ये आहे ना दोन्ही साईड ते दोन्ही साईडला हे महाभारताचं आहे आणि या ठिकाणी हे शिवचरित्र आहे. इकडे हे शिवचरित्र. बरोबर. ही पूर्ण चित्र शिवचरित्राचे आहेत. त्याच्या पलीकडे आहे ते रामायण आहे. अच्छा, इथून हे पूर्णपणे हे रामायण आहे. इकडून हे रामायणाचं चित्र दाखवण्यात आलेलं आहे पूर्ण. म्हणजे त्या काळात काय म्हणजे आणि एका एका फोटोला 100, 100, 150 वर्ष झाले. ते साहजिकच आहे. आता तो काळ आणि आता हे देवतांची राक्षसांची युद्ध होताना प्रत्येक हे म्हणजे वाहनावर रूढ झालेले देवीचे अवतार आहे. राक्षसाचे युद्ध करताना हे देवीचे अवतार आहेत पूर्णपणे. आता आपण बाहेर जाऊया आणि ह्या दीपमाळेबद्दल थोडंसं माहिती करून घेऊया. अच्छा, इथलं एक गोष्ट सांगा. हे जे मंदिराचा हा जो काळ आहे हा श्रीमंत परशुराम पंडित पंत प्रतिनिधी यांच्या काळातलं हे म्हणजे ज्यावेळी पंतप्रतिनिधी पद हे मिळायला सुरुवात झाली त्या काळात. काळातलं आहे. आणि हे पूर्ण मंदिराची स्थापना या राजाने केलेली आहे, श्रीनिवासराव पंत प्रतिनिधींनी. आहे का इथं त्यांचं? हो, आहे की खाली. इथं शिल्प आहे यांचं हे. आणि ही घंटा जी आहे ती 1744 सालातली. 1744 सालातली घंटा आहे. हे लाकडी असल्यामुळे याचा नाद बराच वेळ चालतो. हो हो, मस्त. छान. चला आत येऊया आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण. ही जी मूळ मूर्ती आहे ती पूर्ण काळ्या पत्र्याची आहे. उभी मूर्ती आहे, हातात तलवार, खडक म्हणजे अमृत पात्र, एका हातात त्रिशूळ, डमरू असं, आणि तिच्या मुकुटावर नाग आहे म्हणजे हे शंकर पार्वतीचं रूप आहे. आणि खाली जी आहे ते शिवलिंग आहे ते महादेवाचं, ते जमदग्नी. जमदग्नी म्हणजे जमदग्नी ऋषी होते. जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका देवी. साईडला परशुराम आहे, कामदेव आहे. आणि ही जी मूर्ती आहे ती उत्सव मूर्ती आहे. म्हणजे उत्सवासाठी हा, म्हणजे यात्रा काळात, उत्सवाच्या काळात पालखी तर आता स्थापन करण्यासाठी ही मूर्ती आहे. नक्षीकाम पण फार सुबकरित्या केलेलं आपल्याला आढळतं. हे लाकडामध्येच का? हे लाकडामध्ये, बाकीचं पूर्ण दगडी. दगडे. आणि बाकीची बाहेरची डिझाईन बघा की एकदम सुबक आहे. म्हणजे पूर्वी दगडाची सुद्धा एवढी रेखीव कामं करत होती की जे आता लाकडात सुद्धा होत नाही. असं आहे. चल, दीपमाळ. दीपमाळ ह्या 3 बऱ्यापैकी आहेत. पण असं मी ऐकलंय की महाराष्ट्रातली म्हणजे महाराष्ट्रात एवढी उंच दीपमाळ कुठे कुठंच नाही. ही जी दीपमाळ बघतोय ना आपण, किती फूट आहे? साधारण 165 फूट आहे. 165 फूट ही महाराष्ट्रातली म्हणजे सर्वात उंच दीपमाळ आहे. पहिला नंबर आहे महाराष्ट्रामध्ये. आणि यात्रेची मुख्य यात्रा शाकंभरी पौर्णिमा, अच्छा. पौष महिन्यातली शाकंभरी पौर्णिमा, त्यावेळी ज्यावेळी छबिना बाहेर निघतो त्यावेळेस हे पेटवलं. रणदिवे समाजाचे जे लोक आहेत त्यांना हा मान आहे दीपमाळीत प्रत्येक ह्याच्यावर पंत्या ठेवून पेटवायचा. तिथून देवी बाहेर निघाली की रात्री 11 वाजेपर्यंत छबिना चालतो. आणि छबिना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो रथ आहे. तो रथ उत्सव दुसऱ्या दिवशी असतो. त्या दीपमाळेवर सुद्धा आपण बघतोय की असं म्हणजे सुबक कलाकृती डिझाईन, बारीक बारीक डिझाईन केलेल्या आढळतात आपल्याला. आता अलीकडच्या काळात थोडी रिपेअर केली कारण दगड वातावरणामुळे थोडी जीर्ण झाली. दादा यमाई देवी मंदिराच्या शेजारी काशी विश्वेश्वराचं एक मंदिर आहे. पूर्वीच्या राजांनी पूर्ण औंध गावामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती, जे की करून इथल्या गावातल्या वृद्ध ग्रामस्थांना 12 ज्योतिर्लिंगाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळं पूर्ण औंध गावामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना त्यावेळेस राजांनी करून ठेवली. अच्छा. इथं कोटेश्वर, केदारेश्वर, इथं पलीकडे कोटेश्वर आहे. शेजारी. हा, शेजारी केदारेश्वर आहे, हरिहरेश्वर आहे. अशी पूर्ण गावामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची मंदिरं स्थापन त्या काळात केलेली राजांनी. हा संस्थान काळापासूनचा वाडा आहे. त्या काळात पूर्वी इथं राजे
म्हणजे बाळासाहेब पंत प्रतिनिधी. अच्छा. इथं पूर्ण ग्रामस्थांना एकत्र घेऊन इथं सूर्यनमस्कार वगैरे चालायचे त्या काळात. हो हो हो. त्या काळात मग त्या काळात सुद्धा म्हणजे आता मला वाटते म्हणजे त्या काळात आता ते त्या काळात सुद्धा शरीर जपलं पाहिजे हा मतलब संदेश होता आणि त्याचबरोबर कलेला महत्व होतं. कलेला महत्व होतं. आपण थोडं गेटपर्यंत चालूया आता. आतमध्ये काहीतरी काम चालू दिसतंय आपल्याला. आतमध्ये नाही थोडं. प्रवेश नाही. आता आपण वाडा बघतोय हा थोडासा म्हणजे वाड्याचं डागडुजीचं काम चालू आहे रिनोव्हेशन चालू आहे. आणि त्यामुळे आत जाण्याचा प्रवेश बंदी केलेले आहे. सध्या काम चालू असल्यामुळे आत म्हणजे हा एक राजवाडाच होता. जुना राजवाडा. राजवाडाच होता संस्थान काळापासून. संस्थान काळापासून. बरोबर. जे पण इथं पंतप्रतिनिधी राजे होऊन गेले ते इथंच राहायचे. त्यावेळेस राजे राजवाड्यातून बाहेर जात होते म्हणजे काही कामानिमित्त. त्यावेळेस तो चौघडा वाजायचा अच्छा. आणि तो झेंडा जो आहे ध्वज जो आहे तो खाली घ्यायचा म्हणजे लोकांनी समजा की राजे बाहेर गेलेत. हा म्हणजे राजा असताना तो ध्वज फडकत असायचा. औंधासुराचा वध केल्यानंतर देवी हिला काही थोड्याफार जखमा वगैरे झाल्या असतील जसं आपल्याला गुरुंनी सांगितलं त्या. आणि त्यावेळी देवी या ठिकाणी या तळ्यात येऊन स्नान केलं देवीनं आणि इथंच देवीची मग नंतर मोकळाई देवी म्हणून स्थापना केली इथं या ठिकाणी. ते ठिकाण आहे. आणि असं पण मानलं जातं की जर कुणाला काही असे मतलब त्वचारोग वगैरे असतील आणि ह्या तळ्यामध्ये आंघोळ केल्यानंतर ते त्वचारोग नाहीसे होतात अशी पण एक मान्यता आहे या ठिकाणी. चला. चला तर मित्रांनो हा व्हिडिओ मी या ठिकाणीच आता थांबवूया आपण. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओद्वारे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.